नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे गेल्या 25 वर्षापूर्वीचे श्री दत्त महाराज मंदिर अगदी लहान स्वरूपाचे होते. श्री गुरुदेव दत्त मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी नूतन भव्य स्वरूपाचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वर्षापासून बांधकाम सुरू होते व नुकतेच पूर्णत्वास आले आहे. त्या अनुषंगाने मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशरोहण सोहळा व महाप्रसाद शुक्रवार दिनांक 15 मार्च 24 ते रविवार दिनांक 17 मार्च या दिवशी शास्त्रशुद्ध धार्मिक पूजाविधी कार्यक्रम शांतारामजी शास्त्री भानोसे, दिनेश शास्त्री गायधनी, विलास आंबेकर, संतोष शास्त्री दीक्षित, मयूर शास्त्री आंबेकर व ग्राम जोशी, सुरेश पांडुरंग जोशी व योगेश प्रभाकर कुलकर्णी या वेदमूर्तींच्या मंत्रोच्चाराने सदर सोहळा संपन्न झाला. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता श्री गुरुदेव दत्त मूर्ती व पादुका यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भाविक आणि दत्तभक्त या शोभायात्रेत सहभागी झाले होते. कलशारोहण स्वामी संपूर्णानंद सरस्वती महाराज गोंडेगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले हजारो भाविक टाळ मृदुंगाच्या गजर, मंदिरात केलेली विविध रंगीबेरंगी फुलांची सजावट, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचे गजरात आणि फुलांची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. श्री दत्त महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशरोहण व महाप्रसाद कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री गुरुदेव दत्त मंडळाचे डॉक्टर शरद आहेर, प्रवीण कटारिया, प्रशांत कासार, अनिल सोनवणे, विनोद दुगड, सतीश बाविस्कर, बापू वालकर, सुनील तेले, गोरख नेरकर, अरुण सोनवणे, पंकज सोनार, सतीश मेतकर, शेखर कटारिया, सुमित कटारिया, गजानन कासार, सुनील राहुल, संजय वालकर, संदीप बोरसे, सचिन बोरसे यांनी अथक परिश्रम घेतले.